जबरदस्त गोलंदाजी अंडर प्रेशर, कारण जो षटकार आला तिकडून केलेलं मानसने कमबॅक आपण सर्वांनी बघितलं आणि इकडून तो सामना देखील त्याने जिंकून दिला प्राबल्यवान जगदंब वाखनबीला. अभिनंदन मानस, अभिनंदन वाखनबी. आणि आता आपण वळूया थेट या पहिल्या फेरीतील फोर्थ मॅच कडे. लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. महत्त्वपूर्ण सूचना. तर पुन्हा एकदा ऐकूयात आपण याच गावचे नवोदित पण दर्जेदार समालोचक योगेश पाटील यांना. थँक्यू. रोहित जाधव आपण असाल तर या प्लीज. स्कोरिंग साठी आपल्याला मदत करायची थोडीशी. चल गेम प्ले करायचा आहे. गोलिवली पक्ष खोणी सी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला उडवल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एसवे प्रतिष्ठानचे सर्व उद्योगपती सुमित शेठ भोईर यांच्याकडून बाबूशा यांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. आणि भगवा चषकाच्या निमित्तानं सुमित शेठ भोईर यांना सर्व टेनिस बॉल क्रिकेट ओळखतच आहे. आवर्जून आज समालोचक बाबूशा यांना 500चं कॅश प्राइज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडस टर्न प्राप्त केलाय. सन्मान दिलाय चेंडूला. पूर्णपणे बीट झाल्यात फलंदाज सोनू. तर गोलिवली संघासाठी पारितोषिक येतो. टिटवी पक्ष बैलाचे मालक 3 षटकारांसाठी सुनील शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी अप्रतिम होते. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉटच्या माध्यमाने. फुल्लर लेनचा चेंडू होता, खोलात टाकला होता. सोनूकडे उत्तर नव्हतं. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपाने हाताळले नितीन. इथे गॅप मधून चेंडू ढकललाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मध्ये वेग जास्त. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. सोनूच्या बॅट मधून हा चौकार पाहायला. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 5. पुढील चेंडू सोनूसाठी. फुलारलेनचा चेंडू. इथे मात्र यस इट इज बीमर. पंचांनी बीमर घोषित केलाय. फुल्लर लेनचा चेंडू होता. वेस्ट साइडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला जरूर होता. फायदा घेता आला नाहीये. सोनूचे हाईट फॅक्टर चांगला पाहायला मिळतोय, परंतु चेंडूचा फायदा घेता आलं नाहीये. बॅटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस, गाडी चालू असेल तर बंद करायची आहे. रिफ्लेक्शन थोडा त्रास होतोय. पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने हाताळला जाईल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. सोनूच्या पॅटमधून चेंडू मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेलेत. बाउन्स झालाय. झेल स्वीकारली असती तरी झेल बाद नसतं, कारण फ्री हिटचा चेंडू होता. परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावर 8.
पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गोळवली त्यांच्या विपक्षामध्ये खोणी सी. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले. मागचा चेंडू फ्री. त्यानंतर इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्करचा मारा. तिथे मात्र सोनू फसलाय, देऊन बसला झेल आणि संपलाय सोनूचा खेळ. स्पीड अप करायचा आहे. लखन येते दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे स्क्वेअर कट करायचा होता, बॅकफुटला गेलं तर पंच करायचा होता, डायरेक्ट हिट केलं गेलंय. एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुन्हा एकदा एका आकड्याने वाढेल. धावसंख्या 9 या आकड्यावर संत सुरुवात पाहायला मिळतीये. इथे सॉफ्ट हँड डिस्मिसल पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त चेंडूला ग्लान्स केलं, त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं वेल जज झेल तिथे मात्र देण्यात आलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खोलात टाकला होता, त्यानंतर चेंडूला पूर्णपणे बीट केलं होतं. त्यानंतर फक्त आणि फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, देऊन बसल्या हातामध्ये झेल. अजून एक संपलाय फलंदाजाचा खेळ. निखिल मात्र काय करत होता चेंडूवर, फक्त आणि फक्त सन्मान द्यायचं होतं. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतील यस इट इज वाईड. अवंतर धाव 1 ने वाढेल. धाव संख्या 10. फुल्लर लेनचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अचानक उसळी घेतली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत येतात, फेक करतायत. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावेने धावसंख्या फलक पुढे वाढेल. आता मात्र 12 या आकड्यावर. मोठी फटक्यांची वाट जरूर पाहतायत खेळाडू कक्षामध्ये बसलेले खेळाडू कक्ष. मोठ्या फटक्यांची नितांत गरज म्हणावी लागेल, कारण का स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळतीये. आतापर्यंत धावसंख्या 12. या वेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फ्लाईट हेड चेंडू होता, फिंगर रोल केली गेली होती, त्यानंतर चेंडू डीप झाला. एका धावेने धावसंख्या इथे वाढेल. 13 या आकड्यावर स्ट्राईक रोटेट होण्याचे काम एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य देण्यात आलंय फलंदाजी करत असणारा गोळिवली संघासाठी. यावेळेस लोवर फुल टॉस, गॅप मधून चेंडू टाकला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा संघर्षाचा चौकार म्हणावा लागेल. करत होते 2 फलंदाज, आता मात्र मोठा फटका म्हणावा लागेल. फुलर लेनचा चेंडू होता, गॅप मधून ढकलण्याचं काम तिथे मात्र फलंदाजाच्या माध्यमाने केलं गेलं. प्रतीकच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा सलगचा ठोकलाय. हा दुसरा चौकार.
11:50 ला पहिला चेंडू पडलाय, याचं भान ठेवायचं आहे. यस, चेंडू गेलाय का? षटकार आहे. यस, 8 इज 6 मॅक्झिमम आलाय. या 2 फटक्याने नक्कीच आत्मविश्वास आता मात्र दुणावेल गोवलिवली संघाचा आणि गोवलिवली संघाच्या समर्थकांचा. नक्कीच थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळाली होती. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर प्रत्येकच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार म्हणला. संघर्ष करत होते कुठेतरी 2 फलंदाज. यस, धावसंख्या 23 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. गोलिवलीचे टिटवी पक्षा बैलाचे मालक सुनील शेठ भोईर यांच्याकडून 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर स्पीड अप करायचं आहे. आपण टाइम नोट केलं इथे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणं गरजेचं असेल. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत ओमकार भोईर. प्रत्येकच्या बॅटमधून चांगले फटके आले होते शेवटच्या 2 चेंडूवर. साहिल पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. इथे शॉर्टपिच चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये ओमकारला. नक्कीच धावेसाठी प्रयत्न केला गेला नाहीये. खेळाडू कक्षामधून आवाज देण्यात येतो की तुम्ही धावत का नाहीयेत. थोडासा टाइम घेतोय ओमकार की जर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये शरीर यष्टीवर जाऊन चेंडू आदळलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. त्या चेंडूला छेडछाणी केली गेली आणि एका धावेने धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावते 24. स्ट्राईक रोटेट होतीये. नक्कीच जसा चेंडू हातामधून रिलीज झाला होता, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला गेला होता, त्यानंतर त्या चेंडूवर छेडछाणी केली गेली. नक्कीच चेंडू सोडून दिला असता तर कदाचित वाईड च्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला होता, परंतु ते तसं काय होत नाहीये. एक धावसंख्या धावफलकावर ऍड. धावसंख्या 24. यावेळेस थोडासा डाऊन द लेग चेंडू पाहावं लागेल. लाईन मिस झालीये. अवांतर 1 धाव धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 25. दोन मोठे फटके जरूर आलेत प्रतीकच्या पॅटमधून. चौकार षटकार. इथे जागा बनवली होती. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येतात, चेंडूला उचलतात, फेक करतात, तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावसंख्येने धावसंख्या फळक वाढेल. धावसंख्या फळक 27 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. मागच्या मॅचचा जर विचार केला गेला तर 36 धावसंख्या डिफेंड केल्या आणि मेगा फायनलचं तिकीट तिथे मात्र जगदंब वाकळण ब संघाने पटकावला. प्राव्या 11 वाकळण ब या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावले. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. न दांडा न शेंडा, डायरेक्ट विकेट को ढूंढा. सेट फलंदाज प्रतीकची खेळी समाप्त. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतंय तुषार. सेट फलंदाज होते. प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर एक चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू साहिलच्या माध्यमाने हाताळला गेला. नंतर गेस्टनचा वेध घेणार हा चेंडू तुषारने उडवलाय. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आलेत, त्यानंतर स्वतःला स्ट्रेच केला. बॅक टू बॅक दुसरा हादरा. प्रतीक
आले आणि त्याच जड पावलांनी माघारी देखील परतले. फक्त आणि फक्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये. त्यानंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने जरूर आला होता, त्यानंतर स्वतःच्या बॉडीला कंट्रोल केलं. त्यानंतर चेंडू त्याने पाहिलं की मागच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय, त्यानंतर बॉडीला स्ट्रेच केलं, जम्प केलं आणि चांगलंसं झेल पकडलं. बॅक टू बॅकचा दुसरा हादरा पाहायला मिळालाय. धावसंख्या 27 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळतीये. ज्या प्रतीकने या धावसंख्येला वेग लावला होता त्याच्या बाद होण्यानंतर थोडंसं संघ स्ट्रगल जरूर करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीधर मात्रे येत आहेत. साहिल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी चॉप केलाय, चेंडूला टॅप केलाय. एका धावेने धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या 28 या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट होण्याचं काम जरूर झालंय, परंतु 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फळकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 28. यस, ड्रिंक्स ब्रेक डीजे. वेल घेऊ नका, आज सामने आपल्याला जास्त खेळवायचे आहेत. त्यामध्ये दोन मॅचेस आपल्याला आज एक्स्ट्रा पाहायला मिळाल्यात. पहिली मॅच जर विचार केला गेला तर खडकपाडा पोलीस स्टेशन त्यांच्या विपक्षामध्ये उंबरडे 40+ सामना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय रंगतदार मॅच. शेवटच्या चेंडूवर विकेट्सने सामना जिंकला म्हणावं लागेल उंबरडे संघाने. त्यानंतर सेमीफायनलचा सामना देखील या आधीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावसंख्येचं डिफेंड करताना इथे मात्र वाकळण संघाने बाजी मारली आणि थेट मेगा फायनलचा तिकीट ते मात्र प्राप्त केलंय. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलिवली त्यांच्या विपक्षात कोणी सी. पुढील मॅचसाठी नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघांना विनंती असेल. वसार त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल. खार्डे आणि वसार दोन्ही संघाची कर्णधार. चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. आर्यन इथे अपरकट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांच्या हातामध्ये हाताचा पिसारा इथं मात्र फुलवला गेला आणि समावून घेतलं चेंडूला. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश. श्रीधर मात्र जास्त काही करू शकला नाहीये. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव वैयक्तिक पाहायला मिळाली आहे. आर्यन पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा हाताळलाय. इथे स्टान्स चेंज केला होता, त्यानंतर फलंदाजाला फॉलो केलाय गोलंदाज आर्यनने. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते 28 या आकड्यावर.
पुन्हा एकदा इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता. पुन्हा एकदा बीट झालेत फलंदाज. यस, दोन्ही संघाने यायचे नाणेफेकीसाठी. गणेश हरिचंद्र पाटील आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आयोजकांकडून आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली होती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 3 धावा कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 31 या आकड्यावर धावून पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेला उडवायचं होता. इथे मात्र पुन्हा एकदा कॉट बिहाइंड. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. अजून एक गडी बाद, अजून एक हदरा, अजून एक विकेटचं पतन. पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळत नाहीये. एका मागे एक झटके इथे मात्र पाहायला मिळत आहेत गोळिवली संघाकडून. आर्यन एका बाजूला जर विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर डॉट. 3 धावा जरूर आल्या, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. काय चेंडू हाय, पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 6 गाड्याच्या मोबदल्यात 31. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी. ते मात्र पुन्हा एकदा साहिल पाहायला मिळतोय. पहिलं षटक अतिशय योग्य रीतीने हाताळलं होतं साहिलने. 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यात साहिलला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी आणला गेलाय. शेवटचं 5वं षटक वैयक्तिक विचार केला गेला तर दुसरं षटक. इथे जागा बनवली होती, दिशा देण्याचा प्रयत्न, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या टायमिंग झाला नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसरीला नकार देण्यात आलाय. एका धावेच्या मदतीने संत गतीने पुढे जाते धावसंख्या 32. संत वाहते इंद्रायणी, अशा प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य दिला जातोय. नक्कीच म्हणतात ना, कुछ नाही से सही कुछ तो सही. म्हणजे डॉट चेंडूपेक्षा एकेरी दुहेरी कधीही चांगली. चेंडू हवेत, डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय. काय झेल पकडलाय. 15 ते 20 पावलं धावत त्या चेंडू पर्यंत पोहोचला. त्यानंतर कंट्रोल केलं आणि चेंडूला कलेक्ट केलं आणि संपला इथे मात्र प्रवीणचा खेळ. सर आणि खार्डीमध्ये पुढचा सामना. वसारचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. खार्डीचे कॅप्टन लवकरात लवकर मंचावर देऊन थांबा. आणि वसारचे युवा उद्योजक साहिल शेलार यांचे आगमन झालेले. विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण.
शेवटचे 4 चेंडू शिल्लक. नक्कीच मी मगाशी उल्लेख केला, एकेरी दुहेरी धावसंख्या कधीही चांगली. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल, तशीच क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल. इथे चांगला चेंडू, फेकी चुकीची म्हणावी लागेल. 16 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. यस, बाईच्या स्वरूपाने यस, झेल ड्रॉप झाली असं सांगण्यात आलंय. भावेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. या वेळेस कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आठव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला उडवायचं होतं. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खूप सारे डॉट चेंडू आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे खोनी अ संघाने गोलंदाजी पेश केली होती, त्याच पावलावर पाऊल ठेवून खोनी सी संघाने इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू स्ट्रगल करतोय. थोडंसं बॅकफुटला ढकललंय पूर्ण संघाला. भावेश थोडासा स्ट्रगल करतोय. वारंवार 2 चेंडू डॉटच्या स्वरूपाने. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर एक फायटिंग सन्मानजनक स्कोअर आपल्याला धावसंख्या फलकावर पाहायला मिळेल. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, इट इज वाईड. एक अवांतर धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 34. पुन्हा एकदा संधी आहे 22 कडे. मागच्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 36 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड झालं होतं. आता मात्र 5 षटकं आहेत. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं. मोठा फटका जरूर आला. गॅप मधून चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू चाललाय सीमारेषेच्या दुसऱ्या फेरीतील आपल्याला पहिली लढत पाहायला मिळते. वसार विपक्ष खाडे. सन्माननीय महेश बेडेकर यांच्या हस्ते नाणेफेकी होईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. यस, कॉलिंग खाडी संघ करतोय. हेड असा कॉल केला गेलाय. आलाय टेल. वसार संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय कळवायचा आहे. वसार संघाने एकत्र यायचं आहे डिसिजन घेण्यासाठी. जसा सामना समाप्त होईल तसा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यस, ओ टू गॉम बॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळतील बबुशा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर इसके बाद देखिए सेकेंड राउंड का मुकाबला खेला जाएगा। समय को थोड़ा सा फोकस दीजिए। हर टीम देखिए बात करेंगे, रात का देखिए बात करेंगे 12 के ऊपर देखिए हम पहुंच चुके हैं। चलिए लगभग 2:30-3 के करीब देखिए मुकाबला कंप्लीट करना पड़ेगा, क्योंकि 3 के बाद
तो चलिए बात करेंगे यहाँ पर छोटा टारगेट यहाँ पर खास करके 39 रनों के टारगेट है। और बात करेंगे इस वक्त देखिए कौन इस टीम में तो चलिए बात करेंगे जय मल्हार। देखिए क्रिकेट संघ कोने से टीम देखिए बात करेंगे 39 के टारगेट है, 39 है। और मुझे लगता है अभी अभी एक कोने टीम भुला नहीं है। छोटा सा टारगेट को देखिए कितना कठिन बना, जहाँ पर 4 पर 2 बनाना था। होता है कभी कभी क्रिकेट में होता है दोस्तों। इसके लिए तो कहते हैं ना क्रिकेट वो कभी भी किसी को बादशाह नहीं बनाने देता है, क्रिकेट खुद ही बादशाह है। महीना तो रेडी है ना, नको नको। तो चलिए यहाँ पर देखते हैं टारगेट उतना बड़ा तो नहीं लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। कहते ना दिल का दरिया कभी समंदर भी होता है। हमने देखा है 14 नवंबर को टेम्बा बोमा साउथ अफ्रीका के कप्तान बदले की आग लेकर आए थे। 123 बचाना था, 14 नवंबर कोलकाता की मैदान थी और 93 में ऑल आउट किया था भाई। तो इसलिए क्रिकेट में कोई भी टोटल से बड़ा नहीं कोई भी छोटा नहीं। और यहां पर देखिए बड़ा हिट आता हुआ, मैं तेरी मैं ना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा, ताली ठोक रहा है छोटा। डीजे यहाँ पर देखिए चौका आता हुआ, गेंदबाज तैयार से और हल्के हाथों से खेला यहाँ पर और एक सिंगल आता हुआ। चलिए हर्ष के लिए खास करके बात करेंगे, 3 विकेट के लिए 1000 है। तो चलिए जो हर्ष यहाँ पर चलिए आकाश पटेल खास करके देखिए उनके विकेट के लिए 1000 रुपया कैश प्राइज है। लेकिन यहाँ पर देखिए विक्की ने बाजार गर्म किया है भाई। यहाँ पर आता हुआ देखिए झलक 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 दिखला जा चेहरा। और देखिए शुरुआत से कर दिए भाई यहाँ पर बड़ा हिट 12 रन। और उसके बाद देखिए और एक स्क्वायर विकेट खेलना चाहते थे। हाँ विकेट उम्र देखिए आकाश पाटिल के जोड़ी और आकाश के लिए देखिए खास करके क्या बात है। देखिए मोंटी दादा तैयार हैं बड़े टीम के लिए क्या सरप्राइज के लिए। और जैसे टीम मैच खेलेगा तभी पैसे की बारिश होगी। लेकिन यहाँ पर देखिए भाई तू मुझे कबूल मैं तुझे कबूल। और अंपायर ने भी किया यहाँ पर चौका कबूल। डीजे तू भी कर ले कबूल। उनतालीस का टारगेट है। लेकिन पहला ओवर में देखिए 17 रन आता हुआ। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। पहला ओवर में गेम बदल गया। तो मुझे कबूल मैं तुझे कबूल। अंपायर ने भी किया चौका कबूल। और टीम का टोटल भी देखिए 17 तक है। और हमारे डीजे देखिए बात करेंगे होम साइड डीजे
बहुत अच्छी देखिए कबूल करते हुए, और बहुत बढ़िया देखिए विकेट ठुमरे यहाँ पर 13 रनों का इनिंग्स खेलते हुए, और उनके साथ है स्कोर की बात करेंगे देखिए 17 रन से, और अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 22 की जरूरत है। तो चलिए वाइड कैच अब देखिए भाई यहाँ पर से, तो चलिए बात करेंगे यहाँ पर से 18 रन बना है, गेंदबाज तैयार से, ओ फिर से एक बार देखिए लेन गेंद, उछाल उतना नहीं था। मोंटी दादा देखिए बात करेंगे उम्बाड़े, खास करके उम्बाड़े टीम जब मैदान पर उतरेगी देखिए शुभकामना टीम को आता हुआ, और ये भी अफजाई की है उन्होंने, पैसे की बारिश है देखिएगा, लेकिन तैयार गेंदबाज देखिए यहाँ पर से, और फिर से देखिए स्क्वायर कट खेला यहाँ पर भाई यहाँ पर, और एक देखिए चौका आता हुआ यहाँ पर, और डगआउट में देखिए तालियां बजती हुई ना 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 ना। ना ना रे, ये चौका देखिए स्कोर को पहुंचा देखिए 22 रन, और एक देखिए यहाँ पर अच्छा गेंद, स्लोअर गेंद देखिए, नकल गेंद है, कहती ना नकल के लिए भाई अकल की जरूरत होती है। चलिए बात करेंगे स्कोर देखिए 22, तो चलिए बात करेंगे तैयार गेंदबाज है, और हल्के हाथों से खेला पर शॉर्ट कवर, मौका है भाई, लेकिन थ्रो देखिए एक टप्पा खाया, उछाल लिया। चलिए अगला मैच, दोनों टीम तैयार रही है, बहुत बढ़िया देखिए स्कोरिंग हम देख सकते हैं लंबी समय से। दिनेश यादव सर बगाती से सुंदर स्कोरिंग है, और जितनी भी देखिए तारीफ करें। चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर से 23 रन है, और हल्के हाथों से खेला है, फील्डर्स वहां पर मौजूद थे, हाँ जब तक इनको रोक लेते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, टीम का स्कोर 25 रन तक पहुंचे हैं, लेकिन इससे अभी भी देखिए बात करेंगे 14 की यहाँ पर जरूरत है, और आने वाले गेंद की बात करेंगे 18 गेंद से। शुरुआत है, मुकाबला रहेगी 4 ओवर के, लेकिन बड़ा युद्ध देखिए, यहां से जो टीम जीतेगा देखिए सेकेंड राउंड का सेकेंड मैच उम्बाड़े के
ऑपोजिट होगा और ये चले खींचा हुआ यहां से हवा में खीन और आखिर में देखिए सफलता हाथ लगता हुआ 13 का फूल 17 का माला अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक दीजिए बाला। तो चलिए बात करेंगे अभी भी देखिए 13 की जरूरत है और 16 गेंद बचाएं। चलिए ओ खींचना चाहते थे यहां पर से बाल बाल बचे बाल बाल बचे। चलिए बात करेंगे यहाँ पर से SB 11 के नाम से देखिए यहाँ पर ओसा टीम आपको मैदान पर देख रहे हैं। हमारे सुमित दादा भूर देखिए बात करेंगे जिनकी तरफ से देखिए हमारी कमेंट्री के लिए 500 रुपया कैश प्राइज आया भगवा चषक एक दमदार आयोजक और इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे अच्छी प्यार सतीश सेठ देखिए बात करेंगे जिनके ऊपर से उनके देखिए बंधुराज हम देख सकते हैं नरेश दादा भूर। तो चलिए यहाँ पर मुकाबले की बात करेंगे। फिर मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर ओ ये चलिए और एक देखिए अच्छा गेंद खास थोड़ा सा टोटल बड़ा हुआ था भाई यहाँ पर ओवर कंप्लीट हुआ यहाँ पर 12 गेंद और जीत के लिए देखिए बात करेंगे 12 गेंद पर 11 की जरूरत है। क्या ये मुकाबला सपना दिखाएगा डीजे या वेट इंतजार। की जरूरत है। टोटल की बात करेंगे टोटल देखिए 28 रन 39 के टारगेट है। कुछ थोड़ा कैलकुलेशन करिए हमारे स्कोरर अपडेटर देखिए कुछ चलिए दोनों की तो अपडेट बता रही कि सही है। अगर कुछ आपको संदेह है तो फिर अंपायर भी यहाँ पर क्लियर कर सकते हैं इससे कोई बात नहीं। क्या बात है यहाँ पर से चलिए अगर 2 बॉल पर 2 छक्का लगाकर अगर मैच को फिनिश करते हैं हमारे देखिए दमदार सुमित दादा भुईर SB ग्रुप देखिए बात करेंगे जिनके नाम से वो सारी टीम ये मैदान पर उतर रही है उनकी तरफ से 1000 देखिए कैश प्राइज है। अगर 2 छक्का लगा के मैच पर फिनिश करते हैं बैक टू बैक है 2 गेंद के ऊपर क्या बात है यहाँ पर से। हाँ देखिए मुझे लगता है उम्बाड़े के मैच में बहुत बारिश होगा पेशा।
नहीं भाई, यहाँ पर दो बड़ा हिट का था, यहाँ पर मौका बड़ी नोट का, लेकिन आया भाई यहाँ पर चौका। रन कैसी भी आई और यहाँ पर तो फील्डर कहेंगे भाई गेंदबाज तुम तो धोखेबाज हो। भी आ गया भाई, पीछे पीछे नहीं, अब गेंद आता हुआ आगे आगे। तैयार गेंदबाज, लाजवाब देखिए पर चौका आता हुआ। और अभी जीत के लिए देखिए 7 की जरूरत है, 10 गेंदें बची है। बहुत बढ़िया देखिए सुमित दादा देखिए बात करेंगे कि अच्छा तोहफा रखे थे, 2 छक्के अगर लगा के मैच फिनिश करते थे, बहुत बढ़िया, मजा आएगा मजा आएगा। SB11 के नाम से देखिए सुमित दादा के नाम से अभी वह टीम मैदान पर उतरेगा। और इसके साथ देखिए फाइट, बड़ा फाइट है, बहुत भी खाड़ी टीम देखिए। लेकिन अब समीकरण की बात करेंगे, यहाँ पर 6 की जरूरत है, 9 गेंदें बचाएं। चलिए मुकेश दादा भुईर, ये देखिए खोनी अभी भी जागा हुआ है, खोनी गांव हमारे खास दोस्त देखिए आज खोनी की देखिए एक टीम है, थोड़ा सा सेमी पर जाने पे दिल टूटा है, लेकिन अब ये टीम देखिए मजबूत स्थिति में आता हुआ। मुकेश दादा आपका भी वेलकम, स्वागत देखिए मैच का मजा लेते हुए। अभी देखिए समीकरण की बात करेंगे, एकदम से आसान बनता हुआ। 8 गेंद देखिए जीत के लिए 4 की जरूरत है, 8 गेंद है देखिए जीत के लिए बात करेंगे, 4 की जरूरत है। चलिए एक चुवादा सुमित दादा छक्के लगाकर मैच फिनिश करते हैं तो कैश प्राइज 500 रुपया देखिए, क्या बात है। और यहाँ पर भी मौका है भाई, छक्के लगा के फिनिश करूं। SB ग्रुप देखिए सुमित दादा जिनकी तरफ से कैश प्राइज 500। आज दादा मुझे लगता है पूरे ATM उठाकर लेकर आए हैं। तो चलिए अभी बात करेंगे समीकरण है, 7 गेंद 2 की जरूरत है। सात पे 2 की जरूरत थी और यहाँ पर देखिए और एक विकेट गिरता हुआ, यहाँ पर मौका डीजी के पास, 6 गेंद 2 की जरूरत है। जयदास दादा पाटिल, अक्षय यादव साहब देखिए बात करेंगे, और उसके साथ जयदास दादा पाटिल देखिए बात करेंगे। खोनी मैच को देखिए यहाँ पर टीम को शुभकामना देते हुए खोनी टीम के लिए, और उसके साथ साथ अगली मैच के लिए देखिए बड़ी तैयारी, 6 पर 2 की जरूरत है। चलिए देखिए यहाँ पर से हमारे देखिए बात करेंगे मोंटी भाई, आज पूरी ATM देखिए ये भी उठाकर लेकर आए, और देखिए विनिंग शॉट यहाँ पर आता हुआ देखिए 4 रन।